रोजच्याच भाज्या खाऊन जर तुम्ही कंटाळला असाल आणि तोंडी लावण्यासाठी चटपटीत असं काहीतरी हवं असेल, तर ह्या पद्धतीने अगदी झटपट अशी तयार होणारी ही कांदा पापड चटणी एकदा नक्की बनवून बघा. बनवायला अतिशय साधी आणि सोपी आहे, तेवढीच ती अगदी चविष्ट अशी बनवून तयार होते. बऱ्याच वेळेस डाळ-भात वगैरे केला असेल आणि तोंडी लावण्यासाठी जर काही बनवायचं असेल, तर अशा वेळेस तुम्ही ही कांदा पापड चटणी नक्कीच बनवू शकता. खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे. चला तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर चटणी बनवण्यासाठी सर्वात अगोदर एक छोटंसं वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत. आता याला मिक्सरमधून आपल्याला थोडंसं जाडसर असं फिरवून घ्यायचं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने इथे मी थोडंसं जाडसर असं हे वाटण इथे तयार करून घेतलेलं आहे किंवा तुम्ही खलबत्त्यामध्ये याला थोडंसं कुटून घेतलं तरीसुद्धा चालेल. आता आपण उडदाचे पापड भाजून घेऊया. त्यासाठी गॅसवर एक लोखंडी तवा गरम करायला ठेवला आहे. तव्यावर आता आपण हे पापड भाजून घेणार आहोत. तुम्ही डायरेक्ट गॅसवरसुद्धा पापड भाजू शकता, पण मी बऱ्याच वेळेस अशाच पद्धतीने हे पापड भाजून घेत असते. तर अगदी झटपट असे हे पापड भाजून तयार होतात. उलटणीच्या मदतीने भाजू शकता. अजिबात चटका वगैरेसुद्धा लागत नाही हाताला पापड भाजताना. आणि पापड शक्यतो अजिबात जळत वगैरे नाही महत्त्वाचं म्हणजे. तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्की भाजू शकता हे पापड. तर हे बघा, अगदी दोन्ही साईडने छान व्यवस्थित असं उलटणीने आपल्याला याला दाबून घ्यायचं आहे, म्हणजे एकसारखा असा पापड हा भाजला जातो. जर तुम्हाला घरच्या घरी मसाला पापड बनवायचा असेल, तर अशा पद्धतीने तुम्ही उडदाचा पापड हा तव्यावर एकदा नक्की भाजवून बघा. बघा, अगदी छान असा सरळ आणि मस्त कडक राहतो. अजिबात वाकडा-तिकडा होत नाही. ह्या पद्धतीने भाजून बघा. तर हे बघा, पापड भाजून झालेला आहे. अशाच पद्धतीने 4 पापड इथे मी भाजून घेतलेले आहे. आता त्याच तव्यावर साधारण 2 ते 3 चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. आता त्याला आपल्याला परतवून घ्यायचं आहे. तर जेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला ही चटणी बनवायची आहे, त्या पद्धतीने तुम्ही इथे कांद्याचा वापर करू शकता. तर मी अगदी थोडी 4 पापड घेतलेले आहे. त्यासाठी एक मीडियम साईजचा इथे मी हा कांदा घेतलेला आहे. कांदा तुम्ही उभासुद्धा चिरून इथे वापरू शकता किंवा अशा पद्धतीने सुद्धा बारीक चिरून घेतला तरीसुद्धा चालेल. तर थोडासा कांदा इथे मी आता परतवून घेतला. त्यानंतर आपण जे सुरुवातीला वाटण तयार करून घेतलेलं आहे, हिरवी मिरची, लसूण आणि शेंगदाण्याचं, ते यामध्ये घालायचं आहे आणि त्यालासुद्धा परतवून घ्यायचं आहे. हे जे आपण वाटण तयार केलेलं आहे, त्यामुळे आपली जी चटणी आहे ती अगदी छान मस्त चविष्ट अशी तयार होते, कारण यामध्ये आपण लसूणसुद्धा वापरलेला आहे. आता याला थोडंसं परतवून घेतलं. त्यानंतर एक छोट्या साईजचा टोमॅटो घेतला आहे, त्याला देखील बारीक कट करून घेतलेला आहे. आता हे संपूर्ण आपल्याला 1 ते 2 मिनिटांसाठी छान सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. बऱ्याच वेळेस आपण घाई-गडबडीमध्ये पापड चुरा करून वरून मीठ, मिरची, मसाला टाकून बनवून खातो. पण अशा पद्धतीने एकदा तर तुम्ही नक्कीच ह्या पद्धतीने ही चटणी बनवून बघा. खूप छान चविष्ट अशी तयार होते. तर हे बघा, अगदी 1 ते 2 मिनिटातच छान व्यवस्थित असं मी याला परतवून घेतलेलं आहे. जो टोमॅटो आणि कांदा आहे ते सुद्धा थोडेसे सॉफ्ट झालेले आहे. आता यानंतर आपण जे पापड भाजून घेतलेला आहे त्याचा थोडासा जाडसर असा मी चुरा करून घेतलेला आहे. तो यामध्ये घालायचा आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आणि याला छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही कोथिंबीर स्किपसुद्धा करू शकता किंवा थोडीशी जास्त घातली, अजून तुम्हाला आवडत असेल तरीसुद्धा अगदी छान लागते. आता फक्त 1 ते 2 मिनिटांसाठी आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने खूप जास्त परतवत वगैरे बसण्याची गरज नाही आहे. थोडंसं याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं, की त्यानंतर सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. तर मीठ अगदी सर्वात शेवटी आणि थोडंसंच घालायचं आहे, कारण आपण जे उडदाचे पापड आहे त्यामध्ये सुद्धा मीठ असतं. त्यामुळे अगदी चवीनुसार थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं परतवून घेऊया. फक्त 10 मिनिटात ही मस्त चटपटीत अशी कांदा पापड चटणी इथे आपली बनवून तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही आणि चवीला म्हणाल तर अगदी भन्नाट लागते. एकदा नक्की बनवून बघा. भाकरीसोबत खाऊ शकता किंवा चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता. तर हे बघा, चटणी तयार झालेली आहे. लगेच गॅस बंद करायचा आहे. तर तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने ही कांदा पापड चटणी एकदा नक्की बनवून बघा. बऱ्याच वेळेस तोंडी लावण्यासाठी आपल्याला काही बनवायचं असतं किंवा डाळ-भात वगैरे केलेला असेल आणि त्यासोबत काही बनवायचं असेल तर एकदा नक्की बनवून बघा. मस्त चविष्ट अशी ही कांदा पापड चटणी बनवून तयार होते. व्हिडिओ आवडले असेल लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.